हातचा रितापेला बाळराजांनी चौरंगावर ठेवला. जिजाबाई त्यांना काही बोलणार होत्या इतक्यात पाली दरवाजावरची गडचढीची दुडदुडत नौबत सर्वांच्या कानावर आली. जिजाऊंचा चिंताक्रांत आक्रसलेला चेहरा क्षणभर त्यामुळे उजळल्यागत झाला. चला बाळशंभू, राजेगड चढतायत, सदरेवर जाऊ. जिजाबाईंनी बाळराजांचा हात आपल्या हाती घेतला आणि त्या सदरेच्या रुखाने चालू लागल्या. तोरणा, प्रतापगड, चंदनवंदन, रोहिडा, पुरंदर अशा 12 मावळातील आपल्या साऱ्या किल्ल्यांची नाकेबंदी नजरेखाली घालून राजे राजगडाकडे परतत होते. पद्मावती माचीवर राजांची पालखी ठाण झाली. माची मागून निघणाऱ्या भुयार मार्गाने राजे बालेकिल्ला चढून वर आले. सदर प्रवेश करणाऱ्या राजांना जिजाबाई डोळे जोडून बघत होत्या. राजांचे कपाळ घामाने डबडबून गेले होते. धोंदळाचे शिवगंध त्यामुळे चोकाठाने ओघळले होते. ते बघताना जिजाबाईंच्या जीवाची नुसती काहिली होत होती. राजे राजगडावर आलेले 8 दिवस लोटले नसतील तोच दिल्लेर मिर्झाची प्रचंड शाही फौज मुळामुठीची पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली. गौर, हंडा, बुंदेला, राठोड, कछवाह, चंद्रावत अशा राजबंद्या राजपुतांच्या केशरी डेऱ्या रावट्यांचे प्रतिबिंब मुळामुठीच्या पाण्यावर तरंगत हिंदोळू लागली. दिल्लेर खानाच्या दिमतीखाली सगळ्या जातींचा खान पुण्यात ठाण झाला. हत्ती, घोडे, उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाला. अब्दुल खान, फतेह खान, महमद या अगडबंब तोफांची भांडी तोफखान्याचा प्रमुख मीर अतिश खान याने रांगेत आखून ठेवली. पाठीकडे झुलते झालेले किमोश डोक्यावर घेऊन चुनीदार विजारीची डगल जाम्यावर झमझमीत जाकीट चढवलेले दिल्लेरचे पठाणी आणि बहलीशा हशम घोडे फेकीत पुण्यात धुमाकूळ घालू लागले. डोक्यावर केशरी साफे बांधलेले हनुट्याजवळ धाड्या पिकलेले मिर्झा राजांचे कुंवर, सिंग आणि ठाकूर राजांच्या खबरा उचलण्यासाठी 12 मावळात घुमू लागले. आले दिल्ली दरबारचे सगळ्यात ताकदवार आक्रमण मराठे दौलतीवर चालून आले. प्रभू रामचंद्राच्या रघुकुलाचा वारसा सांगणारा मिर्झा राजाचे स्त्रीचे राज्य तसनस करण्यासाठी स्वामीनिष्ठेच्या खिल्लती कांबे पांघरून आला. येताना तो रणचंडीचा कोटीयज्ञ पेटवून आला होता. त्यात काही कमी पडायला नको म्हणून तो आता मराठी मुलखाची होळी पेटवणार होता. त्याची उमर 60 वर्षाची होती. 60ला बुद्धी नुसती नाठीच होत नाही तर खोटी सुद्धा होऊ शकते, कारण आजवर जे कधीच घडले नव्हते ते आता घडणार होते. मराठे राजपूत एकमेकांवर हत्यार धरणार होते. सूर्यवंशजाकडून लवकरच एक साक्षात सर्जा सूर्यच ग्रासला जाणार होता. पुण्यात येताच मिर्झा राजाने तळाचा कब्जा आपल्या हाती घेऊन राजा जयवंत सिंगाला रिहा केले. जसवंत सिंग दिल्लीच्या रुखाने कूच झाला. आपल्या डेऱ्यात बसून हुक्काच्या नळीतून धुराचे फवारे फेकीत दिल्लेर खान शिवाजीच्या कुठल्या किल्ल्यावर आग हुकावी या खयालात डुबून गेला होता. मुहम्मद तरखान, रसुली बेग रोजमानी, कुवत खान, सय्यद बुखारी, तुर्कत खान, जबरदस्त खान, गैरत आणि मुझफ्फर, मीर अतिश खान हे शाही बंद्या हात बांधून त्यांच्या समोर खडे होते. आपल्या आलिशान शामियान्यात खुशबुदार सरबताचे घोट घशाखाली सोडीत मिर्झा राजा शिवाजीवर किती ढंगाच्या चाली रचाव्यात याचा विचार करीत होता. उन्हाच्या तलखणीने त्यांचे पातळ होठ पुन्हा पुन्हा सुकले जात होते. सरबत कामी येत नव्हते. अफजल खानाला उरबेटीत फोडणारा, शाहिस्तेखानाची बोटे छाटणारा, शाही सुरतेची शान लुटणारा सेवा त्यांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. मध्येच त्यांच्या कपाळावरचे केशरी कुलटिळा आकसत होता. चढत्या उन्हाबरोबर त्यांच्या जीवाची नुसती काहिली होत होती. नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगावर राजांनी आपल्या सडक बोटांनी बेलपत्रे वाहिली. क्षणभर आपल्या दळणदार पापण्या मिटत त्यांनी हात जोडले. हे शिवलिंग
एक वेळा त्यांच्याशी न सांगता येणाऱ्या बोलीत बोलत आले होते. काजळणाऱ्या त्यांच्या मनाला हे स्फटिक स्वच्छ करीत आले होते. मात्र कधी नव्हे ती निराशार कंठाची भस्ममंडित अशी साक्षात शिवाची मुद्राच त्यांच्या मिटल्या डोळ्यासमोर खडी टाकली. तिचा दाट निळा कंठ बघताना राजाचे उभे राजे पण भान थरकवून गेले. त्यांचे डोळे उघडले. समोर स्वच्छ शिवलिंग अंगभर तळपत होते. शेजारी उभ्या असलेल्या संभाजी राजांना राजांनी नजरेने शिवलिंगावर द्विलपत्रे वाहण्याची इशारत केली. शंभूराजांनी तबकातील 2 बेलपत्रे स्फटिक सुंदर शिवलिंगावर वाहिली. राजांनी मिटलेले तसेच डोळे आणि हात जोडून आपले डोळे मिटते केले. त्यांच्या मिटलेल्या छोटेखानी डोळ्यासमोर मात्र महाबळेश्वराच्या माथ्यावर कृष्णेच्या पात्रात गळाभर पाण्यात उतरलेल्या आबासाहेबांची शिवपिंडीसारखी दिसणारी मुद्रा क्षणात उभी ठाकली. ती दिसताच त्यांनी जोडलेले हात उचलून आपल्या कपाळाला नेऊन भिडवले. चला, राजे त्यांच्या खांद्याला हात चढवीत म्हणाले आणि शंभूराजांसह राजे जिजाबाईंच्या महालाकडे निघाले. जिजाबाईंना वंदन करून ते त्यांच्या सोबतीने राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेवर आले. सदरेवर सरलष्कर नेताजी, आनंदराव, कुर्तोजी, येसाजी, मोरोपंत, निळोजी, रावजी, कर्माजी, अण्णाजी दत्तो, सिद्धोजी, रघुनाथ कोरडे अशी मंडळी हात बांधून उभी होती. कुणाचीच मान वर होत नव्हती. अदब मुचरे झडले. राजे, जिजाबाई आणि बाळराजे सदर बैठकीवर बसले. वर्मी बाण लागलेले पाखरू चित्कारण्याची ताकद नसलेल्या तसेच फडफडत जावे तसे काही क्षण गेले. एक सेवक जगदंबेच्या भंडाऱ्याची परडी घेऊन सदरेवर राजांसमोर आला. काही न बोलता त्यांचे हातची परडी राजांसमोर पेश केली. भंडाऱ्याची पहिली चिमट सदरेच्या देवतेला उधळून राजांनी दुसरी चिमट आपल्या कपाळीच्या शिवगंधावर घेतली. भंडाऱ्याची परडी सदरभर फिरली. इमानी कपाळे भंडाऱ्याने भरली. राजांच्या हात इशारेतीवर सगळी मंडळी बसती झाली. भयान शांतता पसरली. कधी नव्हे एवढ्या जानवऱ्याने गंभीर आवाजात राजे बोलू लागले. आम्हा ज्याची धास्ती होती ते समोर आले. औरंगशहाच्या मनी आमचे श्रीचे राज्य सलते आहे. ते बुडवावे म्हणून त्याने नामजाद केलेले दिल्लेर व मिर्झा पुण्यात उतरले. मिर्झा राजाची चाल अजून खुली झाली नाही, पण आम्ही ती जाणतो. आता त्याच्या जमेती कोंढाणा आणि पुरंदरच्या रोखाने कूच करतील. औरंगशहास रजाबंद करण्यास मिर्झा राजा हर हुन्नरची कोशिश करेल. बोला मंडळी, तुमची जाणती मसलत बोला. राजे थांबले. बोलताना त्यांच्या तोंडी औरंगशहाचं नाव येताच त्यांचे पेटून उठणारे डोळे आणि कातर झालेला आवाज संभाजीराजांना जाणून गेला. राजपुताच्या गोठावर मारत्या समशेरीची चाल घेऊन या कुर्तोजी गुजर मान उठवून म्हणाले. तुमच्या निधड्या स्वभावाला धरून बोलतात कुर्तोजी, पण राजपूत एवढा गाफील नाही. मागच्या सरदारांच्या गफलती त्यांच्याकडून होणार नाहीत. बादशाच्या 2 डोया त्याने बघितल्या आहेत. राजे शांतपणे म्हणाले. मोगलाई मुलखात घुसून हुल देत त्याला अंगाव घेतला तर? नेताजींनी आपली थोराड पकडी डोलावीत मसलत पेश केली. मंच बोललात नेताजी. आम्ही तीच कामगिरी तुम्हा जोडून देणार आहोत. परिंड्याच्या परंगण्यात तुम्ही फौजबंद होऊन उतरा, पण ही हुन्नरी किती नदीच्या पावेल आम्हा शक आहे. मिर्झा राजे मुत्सद्दी आहे, धिम्मा आहे. सगळे सदरकरी खामोश झाले. कुणालाच काही सुचत नव्हते. बराच वेळ राजे बोलत होते. मिर्झा राजाचा पठाण दिल्लेरचा हुबेहूब परिचय करून देत होते. औरंगाबादेच्या चालबाज धूर्त राजकारणी डावाची उकल करून सांगत होते. शेवटी ते म्हणाले, आम्हास औरंगजेबाच्या कडव्या चालीची खंत वाटत नाही. कीव वाटते ती मिर्झा राजाची. दिल्लीपती होण्याची त्याची योग्यता. तोच आता आमच्या पहाडीच्या मुलखात बादशाचा नमखलाल चाकर म्हणून उतरतो आहे. आता स्त्रीची इच्छा बलवत्तर, आमचा भार त्याच्यावर म्हणत राजे उठले. मन जखडलेले सदरकरी उठले. त्यांच्यातील रघुनाथपंत कोरड्यांच्याकडे बघत राजे म्हणाले, रघुनाथपंत, तुम्ही जरा आमच्या महाली भेटा.